सख्यानो नमस्कार, सगळ्यांचं स्वागत आहे. कशा आहात तुम्ही? मजेत असाल ना? आज आपण अशी जाडी सुकट असते की नाही, करंदी म्हणतात तिला, सुकलेली करंदी, तिचं भुजणं करणार आहोत. भुजणं म्हणजे असं सुकच कांदा टोमॅटो याच्यावरती पेस्ट भरड याच्यावरती तळलेली भाजी, त्याला भुजणं म्हणतात. त्यासाठी बघा, कांदा टोमॅटो कोथिंबीर आणि हे आपण हे केलेलं भरड केलेली ती, आणि हे सुकटीचं. तर हे 1-2 माणसासाठी जावं म्हणून थोडीशी घेतली मी. आता आपण काय करूया, हिला भाजून घ्यायची थोडीशी. ही प्रोसेस महत्त्वाची. भाजून घेतली ना म्हणजे तिला तोडायला वेळ नाही लागत, कुरकुरीत होते आणि आपलं पटकन होतं. भुजणं म्हणतात त्याला. ते खूप छान लागतं ॲक्च्युली. ह्याच्याबरोबर भाकरीबरोबर, चपातीबरोबर, कशाही बरोबर तुम्ही खाऊ शकता. तर आपण ते भाजून घेऊया, गरम करून घ्यायचं थोडंसं. आणि ते डोके आणि हे असतं की नाही काटेरी पाठ, तो पण मग पटकन निघतो. असा कपड्यावर वगैरे असं थोडंसं लाटण्याने मारलं की नाही, सगळा भोगा निघून जातो. तर असं आपलं आजचं हे छोटंसं पण चटपटीत असं आहे हे करंदीचं भुजणं. सुकटीचा प्रकार आहे हा, जाडी सुकट असते ना ती. चला तर आता आपण ही भाजून ती क्लीन साफ करू. सख्यानो, तर हा करंदीचा जो सुक्या करंदीचा जो भाग असतो की नाही डोक्याकडचा, तो फार हार्ड असतो आणि मग तो सोलताना साफ करताना निघत नाही. तर अशी थोडीशी गवळी भाजून घ्यायची आणि स्वच्छ कपड्यावर टाकायची आणि थोडीशी लाटण्याने ती चेचून घ्यायची. मग ते आपणच ते पार्ट वेगळे होतात. सख्यानो बघा, आपण आता ही करंदी होती की नाही ती भाजून घेतलेली आणि ती पाखडली आणि अशा प्रकारे ती त्याच्यातून कचरा निघतो. बघा एवढा किती कचरा निघाला ना, भरपूर कचरा. आणि मग ही हाताने अशी वेगळी करून घ्यायची. त्यानंतर काय करायचं, गरम पाण्यामध्ये तिला थोडीशी उकळून घ्यायची. आता हे बघा, हा कचरा एवढा निघाला, कचरा भरपूर निघतो त्यामध्ये. आणि ही करंदी बघा कशी स्वच्छ वाटते ना, थोडी ती सुकवलेली असते ना रेतीमध्ये, त्याच्यामुळे ती बारीक खस असते ना रेतीची, ती पण येते. परत कडक असते. तर मग आता हे आपण आता असं करूया, गरम पाण्यामध्ये टाकून उकळून घेऊया. म्हणजे ती एकदम सुकी पण होते, नरम पण होते. अशा प्रकारे ही स्वच्छ करायची, तरच ती चांगली लागते. नाही तर मग टसटस लागते ती तोंडाला. चला तर आता ही आपलं तर साहित्य तयारच आहे ना हे फोडणीचं, त्याच्यावर फक्त तिला फोडणी द्यायची. निवडलेली करंदी होती ना ती अशी आता गरम पाण्यामध्ये टाकलेली आहे. ती आता अशा चाळणीवर टाकून ती स्वच्छ करून घेऊया. खाली अशी आपण स्वच्छ करून घ्यायची एकदम. म्हणजे तिचा उग्र वास असतो ना मासळीला. आणि बघा ती एकदम गरम झाली छान. आणि आता तिला आपण फोडणीवर घालूया. अशी स्वच्छ धुवून घ्यायची आणि
कशी झाली ना, छान झाली, ताज्या करंदीसारखी दिसते. चला तर आता आपण ते फोडणीवर घालूया. सख्यानो, मी हे भुजणं करण्यासाठी छोटंसं कढईला ठेवलेलं आहे. त्याच्यामध्ये आपण तेल टाकूया. थोडंसं बेताचंच तेल टाकायचं, जास्त नाही. आणि त्यामध्ये पण जी भरड केलेली आहे ती भरड परतून घेऊया, तिचा कच्चेपणा जाण्यासाठी. पण फक्त भरडच घालणार आहोत, दुसरं काही नाही, मसाला वगैरे. बऱ्यापैकी एवढी भरड घातलेली आहे बघा. ती चांगली परतून झाली की मग त्यामध्ये आपण कांदा घालणार आहोत. परतून झाली आहे, आता कांदा घालूया. कांदा टोमॅटो कापून ठेवलेलं बारीक. खूप छान होतं, चटपटीत आहे. आता त्याला करा. बुधवार शुक्रवार किंवा बुधवार रविवार असा खाण्याचा वार असतो ना, तेव्हा करायचं. मस्तच होतं बघा. थोडीशी आंबट म्हणून आपण चिंच पण घालणार आहोत त्यात. आमचूर पावडर पण चालेल. कांदा मऊ पडण्यासाठी थोडंसं मीठ घालूया. थोडंसं आपल्याला नंतर घालायचं. कांदा टोमॅटो आणि भरड छानच सुगंध सुटला, लसूण मिरची आल्याचा. तर त्यामध्ये आपण थोडीशी हळद टाकूया रंगासाठी. हळद टाकली की मग त्यामध्ये ही करडी परतून घ्यायची. झालं आपलं भुजणं तयार. किती सोपी रेसिपी आहे बघा. हे नक्की करा सगळ्यांनी. खूप छान आहे. आता हे थोडंसं आपण असं परतूनच घ्यायचं. परतून थोडंसं पाहिजे तर तुम्ही थोडंसं काश्मीरी लाल मिर्च पण टाकू शकता. म्हणजे पांढरं वाटतं ना, ते एकदम फिकं वाटतं. तर हे असं करा. आणि मग अकॉर्डिंग टू थोडंसं मीठ टाका. आपण टाकलेलं होतं अगोदर थोडंसं. बघा, झाली आपली भाजी तयार. भुजणं भाजी तयार झाली. खूप चांगली लागते सख्यानं. आत्ता मी ना त्याच्यामध्ये थोडीशी चिंच टाकणार आहे. आंबट गोड अशी, नाही का, जरा वेगळीच टेस्ट येते करडीला. बघा सगळ्यांना, आपण थोडंसं एक चिंचेचं बोटोक टाकलं आहे बस. खूप छान आहे. चांगली चव येण्यासाठी. आता मी असं थोडंसं 2 मिनिट आपण परतून घेऊया आणि नंतर तुम्हाला मी बघा त्याच्यावर आपण कोथिंबीर टाकायची. झाली थाळी तयार. कशी वाटली छोटीशी रेसिपी? झाकण ठेवा, थोडंसं मुरू दे आणि नंतर आपण हे करणार, सर्व करणार. कशी वाटली रेसिपी? शेवटपर्यंत बघितल्यावर धन्यवाद सख्यानो. बघा तर हे आपलं असं ओल्या सुक्या करंदीचं भुजणं
चपात्या, नाचणीची भाकरी पण आहे, जे आवडेल ते खा. आणि थोडंसं हे कांदा टोमॅटोचं सॅलड, लिंबू पिळून खाल्लं तरी चालेल. काही कसंही आवडेल तसं खायचं. भात पण घ्यायचा हवा तर. बघा तर कसा वाटला व्हिडिओ. शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद सगळ्यांनो. बाय.